भारतीय जनता पक्षाच्या या शासनामध्ये शेतकऱ्यांची अवस्था वाईट, त्याच्यापेक्षा वाईट होत आहे। काँग्रेसने 2012, 13, 14 मध्ये जे सोयाबीनचे भाव दिले, आज 12-13 वर्षांचा त्याच भावात सोयाबीन शेतकऱ्यांना विकावं लागते। या सरकारने खाद्यतेलाची करमुक्त आयात सुरू केली आहे, त्यामुळे सोयाबीनचे भाव कधीच या देशामध्ये वाढणार नाही। त्याच्यापेक्षा वाईट गत अफगाणिस्तान मधून कांदा येतात, परंतु भारताच्या कांदा उत्पादकांना दाम देत नाहीत। कापूस आयात करतात, त्यानंतर डाळी आयात करतात, तूर आयात करतात, पण शेतकऱ्यांच्या इथल्या मालाला भाव देत नाहीत। आणखी त्यांनी आता दुधाची पावडर आणण्याचा जो त्यांनी निर्णय घेतला आहे, म्हणजे घरच्या गावातील देशातील शेतकऱ्यांना किंमत द्यायची नाही, बाहेरच्या व्यापाऱ्यांचे खिसे भरायचे, हा जो उद्योग आहे हा या देशातील शेती व्यवसाय नष्ट करण्याचा मार्ग आहे। म्हणून काँग्रेस पक्षाने आज महाराष्ट्रावर हे कर्जमाफी आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसच्या तेलंगणाच्या सरकारने, जिथे काँग्रेसचे सरकार आहे, त्यांनी संपूर्ण कर्जमाफी केली आहे आणि महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। त्यासाठी मागणी आहे आणि यांनी नाही केलं तर आम्ही महाविकास आघाडी शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणार आहे।